काय जबरदस्त सामना आहे ते मात्र आपण रंगताना पाहायला आपल्याला आणि अखेर पाहू शकाल या ठिकाणी बाजी मारली टीम गावदेवीस्पर वालचिंद संघाने दुसऱ्या प्रीतीला पहिला सामना आहे त्या मात्र आपण पाहणार आहोत. जानूसपूर इताडे विपक्ष आई गावदेवीस्पर नानकर आणि जानूसपूर इताडे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय विद्यमान सरपंच त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा ग्रामीण युवा कार्याध्यक्ष भारतीय जनता पार्टी जगदीश पाटील सध्या आमच्या व्यासपीठावरती सज्ज आहेत. सन्माननीय बापगावचे ज्येष्ठ समाजसेवक गुरुनाथजी मेहर यांचे ते शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 ओव्हरसाठी लक्ष सुद्धा 25 मिनिटांचा वेळ असेल. पहिली 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत आणि सलामीची जोडी मोरेश्वर आणि त्याच्या सोबत्या पाहू शकाल मिस्टर मयूर दलवी. माझ्या सोबतीला मनोज कारवे सर आता मात्र जॉईन होत आहेत. षटकाला सुरुवात करतो गोलंदाज अक्षय. हो वारंवार आपण जर पाहिलं तर मोरेश्वरचा इम्प्रोवाइज स्ट्रोक मात्र जास्त तो खेळताना पाहत असतो, परंतु कुठेतरी जेव्हा त्याच्या हाताला दुखापत झाली इजा झाली थोडंसं मात्र त्या फटक्यापासून तो वंचित आपण राहताना पाहिलेला आहे. हो नक्कीच तो प्रयत्न करतो आजच्या दिवसामध्ये योगी सर, कारण तो चौकार मधला बादशाह म्हणून त्याला संबोधलं जातं, पण आज तो त्याचा फॉर्म मिळत नाहीये कारण जास्त आडवा जातो, जास्त अक्रॉस द लाईन जातोय. फक्त सरळ बॅटनी तो स्टायलिश फटके खेळू शकतो, पण तो तसं काय करताना दिसत नाही. कदाचित त्याला इंजुरीचा तो नुकसान झालेला आहे. तो या ठिकाणी धाव पूर्ण केली, ते सामना सुरू झालाय आणि नक्कीच सामन्यामध्ये मजा येईल सर आणि हा बॅटल चांगला असेल. हो जबरदस्त दोन्ही संघ आपण पाहतो बलाढ्य संघ आहेत याच विभागातील आणि इथे मात्र पहा ओव्हरपिच चेंडू मयूरच्या अगदी या स्लॉट मध्ये चेंडू हाताला अक्षय आणि त्याला पाठवला प्लॉट मध्ये 7 धावांसाठी षटकार. तो सुंदर षटकार बघितला आणि धावा इथे वेगाने पुढे जात असताना मयूरची शरीराची सुद्धा मात्र अगदी बलकट आहे आणि तो बलकट शॉट त्याच्या बॅट मध्ये पाहिला. हो आता मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय, प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय अक्षय सुरेकर. पाहू शकाल या ठिकाणी चेंडू पडले तर थोडंसं बाहेरच्या दिशेने सुद्धा मात्र या ठिकाणी मुजाला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ही लेंथ आणि लाईन जर पाहिली तर वेगळा चेंडू हाताला गेला आणि अखेर पहिला निर्धाव चेंडू मात्र या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे, मार्गस्थ आहे. ऑन साईडला खेचून मारला वाडिश मिड विकेटला आहेत दैवत वेलेकर. चांगला शत्रक्षण पाहिलं आपण, चांगली फिल्डिंगची रचना तिथे आपण पाहिली आणि अखेर सिंगल धाव मात्र तिथे कंप्लीट झाली गेली. दोन्ही बॅट्समन ऑन साईडला जास्त प्रिफर करतात योगी सर. आपण दोघांचे जर आपण फटके बघितले मोरेश्वरने पण तसं ट्राय केलं आणि तिन्ही फटके मयूर दलवीने सुद्धा तसे ट्राय केले, म्हणजे आडवे जात आहेत आणि कदाचित बॉलर याचा फायदा उचलेल. तो ऑफस्टिकच्या बाहेर जर त्यांनी फुलचे चेंडू वापरले तर कदाचित सापल्यामध्ये अडकू शकतात. हो एक्झॅक्टली. इथे मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, इम्प्रोव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे याच्यावर असं आपल्याला कळून येतं की दोन्ही जे खेळाडू त्यांचा मात्र जे ऑन साईड आहे लॉंग लेग असेल स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन हा जो झोन आहे तो स्ट्रॉंगली असावा. त्याचमुळे मात्र प्रत्येक चेंडू मात्र त्या ठिकाणी खेचून मारण्याचा प्रयत्न करतात. परंतु क्रिकेटमध्ये पहा तुम्ही जर जेवढे चेंडूच्या मुरीवरती फटके खेळणार तेवढ्या धावा तुमच्या बॅटमधून पाहायला मिळतील. हो नक्कीच, कारण गोलंदाज सुद्धा चाणक्ष असतो. तुम्ही जर झोन दाखवला तुमचा स्ट्रॉंग झोन जर तुम्ही ऑन साईड असेल तर जसं आपण उल्लेख केला तसाच या ठिकाणी बॉलरने फुललेनचा ऑफस्टिक वापरला होता या ठिकाणी आणि पुन्हा एकदा बॅट्समन आडवा गेलेला, तर हे चित्र आपल्याला लागोपाठ पाहायला मिळतंय. चांगला कमबॅक करतो या. इथे मात्र बॅकअप दान डिलिव्हरी आता आली, थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर चेंडू त्याला एक्झॅक्टली खेळाडू कक्षामध्ये जाऊन लँडिंग होतोय आणि या ओव्हरमध्ये येणारा मयूरच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार.
स्टान्स बघा, रिप्लेमध्ये पाहू शकता एसकेच्या माध्यमातून. काय स्टान्स आहे बघा, दोन्ही पायांचा अंतर किती बॅलन्स, बॉडी बॅलन्स अगदी त्याचा छान आहे आणि बॉडी सुद्धा भक्कम आहे. फटका सुद्धा अगदी मोठा भक्कम मारला. आणि दुसरा षटकार इथे आपण पाहत असता, षटकामध्ये धावसंख्या आम्हाला राजकुमारजी पाटील सांगतात 15 वरती जाऊन पोहोचली. एकीकडे बाद नाही योगी सर, ही चक्कीच या ठिकाणी म्हणू शकतो की आपण धोक्याची घंटा वाजवली आहे. कारण जर अशा प्रकारची बॉलिंग झाली जर आणि जर भागीदारी पुढे रचत गेली तर कदाचित आपण जो मगाशी उल्लेख केला की धावा सकाळपासून 40च्या पार जास्त जात नाहीयेत. कदाचित 60 दिसते गाडी आमच्या जगनसेठ पाटील साहेबांची, जी बघितली नानकरच्या बॅट्समननी 60च्या आसपास उभारी घेऊ शकतो संघ. निश्चितपणे पायाभरणी आता मात्र या ठिकाणी पाहतोय की मजबूत झाली, जशी आपण जगनशेठ पाटील साहेबांच्या घराची पायाभरणी मजबूत पाहत आहोत आणि त्यांच्यावरती त्यांनी उंच इमारत बांधली, तशी इमारत तिथे मात्र बांधू शकतात फलंदाज. परंतु या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहूया दैवत वेलेकर आता मात्र त्या धाव संख्येवरती लगान लावण्याचा प्रयत्न करतोय का. जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट गावदेवी इस्पोर्ट डान्सकर संघाची आपण पाहत आहोत. 15 धावा विदाउट लॉस पहिल्या पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. हो, पावलांचा वापर आणि पहा मागील 2-3 स्पर्धा जर पाहिल्या तर पूर्णपणे मोरेश्वर सास पडतोय. या ठिकाणी पुढे येऊन करण्याचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या स्वरूपात तिथे मात्र फलंदाज बाद झालाय. सुतार पहिला धक्का लागतो टीम गावदेवी डान्सकर संघ. आहे त्याच्याकडे विकेट घेण्याची क्षमता आहे, त्यांनी दाखवलं होतं. त्याला माहिती आहे की आधीच्या गोलंदाजाने काय केलं मी दुरून पाहिलंय, कारण तो डीप मध्ये होता की स्लॉट मध्ये चेंडू दिले आणि ते अक्षरशः हाफ वॉली दिले होते मयूर दळवीला. या ठिकाणी शॉटला ब्लेंड टाकलं, चेंडूला बाहेर अँगल केलं आणि बरोबर त्या ठिकाणी विकेट किपरने चुकी नाही केली. जसा फटका मिस झाला डायरेक्ट हिट केलं, रनआउट किंवा आपण त्या ठिकाणी स्टंपिंग म्हणू शकतो. आणि पंचांनी कुठलाही वेळेला दवडता विकेट त्या ठिकाणी दिलेली आहे, सिग्नल दिला आणि पहिला धक्का जो पाहतो तो प्राप्त केला इताडी संघाने. जरूर. आणि इथे अक्षयची विकेट धोक्यात शॉट फायनलकडे फिल्डर तैनात होता, परंतु त्यांच्या अवाकाच्या बाहेर हा झेल अगदी धरतीला दान झाला. परंतु मोरेश्वर सुतार शून्यावरती बॅस झाला आणि अक्षय थेटे आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर त्याची विकेट धोक्यात पाहू शकाल. रिप्ले मध्ये चेंडू हवेत गेला होता, मिस्टामिंग स्ट्रोक आणि चेंडू मात्र धरतीवरती जसा दान झाला तसा मात्र एक धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेष म्हणजे योगी मोरेश्वरची विकेट ही फ्रस्ट्रेशन मध्ये गेली आहे. तो पूर्णपणे फ्रस्ट्रेट झाला होता, नाराज होता स्वतःवरती की आज माझे फटके लागत नाहीत, मला त्या अटॅक घेतला पाहिजे. म्हणून त्यांनी थोडंसं अटॅकिंग मोमेंटमध्ये डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आला होता, परंतु त्या ठिकाणी फटका सजू शकला नाही आणि विकेट गेल्यानंतर लगेच अक्षय थेट्टे आला. तो सुद्धा हा नेहमीच अग्रेसिव्ह प्लेअर आहे, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी स्लॉकचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी जे 2 चेंडू बघितले ना दैवत वेलेकरचे, ते कॉन्फिडंट होते सर. जरूर. कारण पहिल्या मॅचमध्ये निसटता विजय गावदेवी इस्पोर्ट डान्सकर संघाने मात्र प्राप्त केलाय. शेवटच्या चेंडूवरती तो विजय त्यांनी संपादित केलाय आणि या मॅचमध्ये आता मात्र मयूर दळवी चांगला खेळण्याचा प्रयत्न करतोय. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली झाला होता. अशा प्रकारची झेल अभि आय थिंक आमच्या अगदी व्यासपीठा समोर ज्यावेळी आपण मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाची स्पर्धा कव्हर करत होतो, सोनाली पाटा संघाची साहिलनं तो झेल प्राप्त केला. आय थिंक लॉंग ऑफला होता आणि जवळपास मिडवरच्या क्षेत्रामध्ये जाऊन तो झेल त्याने कलेक्ट केला आणि जरूर त्याची सुपर कॅच म्हणून टुर्नामेंटमध्ये त्याला मात्र पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये आम्ही दिलं. आपण तसाच झेल बघितलेला कुक्षाच्या ग्राउंड होती, आपल्या आकाशने पकडला होता, देवरुंगच्या ज्युनियर आकाशने. काय एकाच हातामध्ये जसं काय बल्ब काढावा खांबावरून तसा त्यांनी झेल पकडला होता. हो, या वेळेला बैठी शॉट मारचा प्रयत्न केला होता, विकेटच्या मागे चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी नॉस्टॅक एंडला पळतोय बॅट्समन. पंच सांगतील की बॅट कट आहे की काय, नक्कीच नाही. वाईटचा इशारा म्हणजेच प्लस ही 22 म्हणू शकतो, 1+1 2 धावा इथे मिळतात. आणि तो झेल, आणि तुम्ही आता उल्लेख केला, ह्या अशा आत्ताच्या काळामध्ये हे झेल टिपले जातात आणि पाहण्याजोगे असतात. आणि सीमे रिचच्या कडेला जसं तुम्ही उल्लेख केला की ॲथलेटिक्स आपले प्लेअर झालेत, उंच उडी घेतात, चेंडूला फेकतात, रिले झेल टिपतात, स्वतः झेल टिपतात. जसं सूर्याने पकडला होता सूर्यकुमार यादवने, तसे झेल टिपण्यामध्ये आता आपले 23 क्रिकेटर सुद्धा मागे नाहीत योगी सर. जरूर. तो झेल नाही तर मात्र ती T20 वर्ल्ड कपची फायनल होती. आय थिंक क्रिकेटमध्ये 3 डिपार्टमेंट असतात कार्यसर, तुमची बॅटिंग, तुमची बॉलिंग आणि महत्वाचा डिपार्टमेंट म्हणजे तुमची फिल्डिंग. तर तिथे तुम्ही जर चांगला खेळ प्रस्थापित केला तर गोलंदाजाचे जे होप्स असतात ते वाढत असतात, त्यांचा मात्र जरूर कॉन्फिडन्स वाढत असतो. आणि जर तुम्ही चांगला त्यांना जर साथ दिली तर आणि तशाच प्रकारचा खेळ इथं मात्र कुठेतरी गोलंदाजांच्या अगेन्स्ट ठीक आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र एक्स्ट्रा चेंडू माझ्या हाताने झाली वाईटच्या स्वरूपात, सिंगल प्लस सिंगल एकूण 2 धावा त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या रूपाने आपण पाहिल्या.
राऊंड द विकेट पुन्हा गेला. थोडीशी शॉर्ट पिच जरूर चेंडू होता. चेंडूचा लागली वेगन एरियामध्ये लॉंग लेकडे मात्र पाहिलं तर शत्रशेख भरपूर अंतर कापत चेंडूकडे मात्र वेगाने पोहोचले गेले आणि तोपर्यंत सिंगल धाव तिथे घेण्याची संधी मिळाली मयूरला. धावसंख्येकडे लक्ष वेधूया. 20 धाबा दाफलकावती लागल्या गेल्या. 1 गडी बाद 20. दुसरा षटकाचा खेळ अजूनही मात्र प्रगती पथावरती आहे. आणि वारंवार आपण सर्व फटके पाहतो ना मयूर दळवीचे सर आडव्या बॅटनीच झालेत आणि ऑन साईडलाच त्याचा जो स्टान्स आहे चेंडू पडायच्या आधीच तो स्टान्स मध्ये येतो, पोझिशन मध्ये येतो, शफल होत असतो आणि शॉर्ट ऑफ लेंथ किंवा ऑफ वाली चेंडू तो अगदी लॉफ करते. म्हणजे त्यांनी नीती अशी वापरली की बॉल चेंडू बघायचा आणि मारायचा बस. आता अक्षय तेटे आहेत ऑन स्ट्राईकला. ओहो पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू वेगाने चाललाय. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून फरार होत असताना मिळतील एकूण 4 धाबा. मारले जातात. हा कृष्ण सातपुतेचा अगदी पेटर्न शॉट आहे, फॉलिंग स्वीप. काय मस्त पद्धतीने या ठिकाणी अक्षय तेटेने सजवला. आणि जसं आता मगाशी उल्लेख केला की आपण ऍथलेटिक्स पद्धतीने सीमारेषेच्या कडेला झेल टिपले जातात, तसंच ऍथलेटिक्स पद्धतीने हे फटके मारले जातात. त्यासाठी तुमचं फिटनेस महत्वाचं योगी सर आणि प्रॅक्टिस महत्वाची आहे. जरूर बॉडीचं संतुलन पूर्णपणे त्याचा बिघडला होता. पूर्णपणे तो स्लिप झाला, परंतु फटक्यावरती त्याची परफेक्टली नजर होती. टायमिंगला जाऊ होती, गॅप चांगलं त्याने शोधलं आणि अखेर त्या ठिकाणी 4 धाबा त्याने वसूल केले आपल्या संघासाठी. गोलंदाज दैवत. ओ इथं मात्र आता दैवत चेंडूवरती फिंगर रोल केलं आणि त्या चेंडूवरती अक्षयला बीट केलंय. म्हणजे एक तुम्हारी तो एक हमारी अशी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 2 षटकांचा केली तर मात्र संपन्न झाला. 24 धावा फलक्यावरती आपण पाहत आहोत. अक्षय तिटेनं आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, 5 धाबा. त्याच्या बॅटमधून पाहिला मयूर दलवीनं आतापर्यंत 6 चेंडू फेस केले आणि 6 मध्ये आपण जर पाहिलं तर 15 धाबा आतापर्यंत त्यांनी जोडल्या गेल्या. अजून 3 षटकांचा केली ना बाकी. आणि जर याच रन रेटचे जर साह्याने जर धाबा जोडल्या गेले तर आय थिंक 50-55 पर्यंत जरूर नानकर संघ पोचू शकतोय. हो, चांगला या ठिकाणी दबाव टाकला म्हणू शकतो आपण. धावावरती रोख लगावला दैवत वेलेकरने. ती कॅपॅसिटी त्याची, जसं त्यांनी पहिल्या चेंडू ते दाखवून दिलं होतं. पहिल्या षटकामध्ये जरी खर्चिक धावा दिला अक्षयने, 15 धावा दिल्या, पण तो दैवतने या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. आणि मी तर म्हणतो की ऑफ साईडला आपण नजर मारली, एकही चेंडू इकडे अजून आला नाहीये 2 षटकामध्ये. हे सुद्धा तितकीच आपण लक्ष देण्याची बाब आहे की किती ऑन साईडला स्ट्रॉंग बॅटिंग करतात किंवा ऑन साईडच क्षेत्र निवडलंय. कदाचित जिकडे वारा तिकडे मारा ही नीती असेल. मे बी मारा आज पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो या दुपारच्या सत्रामध्ये असं असेल. आणि मे बी की मयूर दलवीकडे ती कॅपॅसिटी की ऑन साईडला तो तगडे फटके मारतोय आणि ते सक्सेसफुल सुद्धा झालेत. ज्याच्या त्या 6 चेंडूच्या खेळीमध्ये 2 षटकार, 3 सिंगल आहेत, 1 डॉट खेळलाय मयूर दलवी. आता बघायचं आपल्याला या 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज मयूर दलवीला थांबवेल की मयूर दलवी पुन्हा एकदा अगदी तुफानी फटकेबाजी करेल. पावशेकल भगवा ध्वज अगदी आपल्या मानानं फटकत असताना त्या ध्वजावरती पावशेकल महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराजांची जरूर त्या ठिकाणी प्रतिमा आहे. आणि एक्झॅक्टली हे सुद्धा मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदाच पाहतो की 2 ओव्हर कंप्लीट झाल्याने एकही फटका ऑफसाईडला फलंदाजने केला नाहीये. फटका चांगला पाहायला मिळतो. फुल टॉस होता, चेंडू त्याला मिड विकेटला आणि एकच धाव तिथे मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. सिंगल जरूर धाव संख्या आता मात्र पुढे जाईल 25 या आकड्यावरती. जबरदस्त कमबॅक म्हणू शकतो, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा अक्षयच्या विरोधात आल्या. तदनंतर मात्र दैवतनं कमबॅक केलं आणि 3रा षटक पाहू शकले या ठिकाणी गोलंदाज हर्षद अर्थात दैवतचे ते बंधू आहेत. यस, राईट ऑफ द विकेट मारा करतोय. ओ इथे मात्र पहा, जर अक्षय तेटी जर ही चूक करत असेल, म्हणजे सेनापतीकडून जर ही चूक होत असेल तर मात्र मावले तर बिचारे काय करतील. पण 14 चेंडू पाहतोय आपण की इकडे कोणी मारत नाहीये. असं वाटतं की ते बाय डिफॉल्ट तरी सेटिंगच केली शरीराची आणि स्थानची की आम्हाला फक्त रस्त्याकडे मारायचे आहेत. आणि असं वाटतं की आजोबांनी सांगितलं की ऑफसाईडला सीमारेषा तुमच्यासाठी मात्र सामन्यामध्ये ग्राह्य पकडली जाणार नाहीये. अशा प्रमाणे ते खेळ सध्या सुरू आहे. हो, पुन्हा इथे मात्र पावसाळ्या पंचाचा भीमर रो बोलता इशारा. चेंडू चालला मिड विकेटला. 1 धाव जरूर पूर्ण केली गेली आणि पुढील चेंडू असले फ्रीट की त्या फ्रीटवरती सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला एखादा ऑफसाईडला ड्राईव्ह पाहायला मिळेल. नक्कीच अक्षय थेटे त्यासाठी नेहमी सज्ज असतात. मयूर आहे, मयूरच्या हातामध्ये बॅट आहे. 15 चेंडू पडले, 14 लिगली झाले. त्यामधला एकच चेंडू विकेट किपरकडे गेला, त्याच्या रनआउट घेतला. बाकी सर्व चेंडू तटवले गेले, ते म्हणजे फटकारले गेले ऑन साईडला. आता पुढचा फ्रीट चेंडू. हर्षद पुन्हा मार्गस्थ होतोय. चेंडू आपली दिली बॅटची कडा. चेंडू चाललाय फाईन लेगकडे वेगानं. आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाही. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी चौकार.
चा उद्देश असा होता कदाचित योगी सर की मला तो चेंडू डॉट काढायचा म्हणून त्यांनी बाउन्सचा प्रयत्न केला, पण तो त्याला आता पंचांनी 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा दिलाय. आणि बघा किती गुड लक आहे नानकरचं की तो बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल झाला, लेग स्लिपला बेट करून, विकेट किपरला बेट करून, अगदी जगनसेठ पाटील साहेबांच्या चरणांना स्पर्श करत असताना तो नशिबाचा चौकार आला. धावसंख्या पुढे जाते या ठिकाणी पाहतोय आपण 31 वर 21 माफ करा 31 31 चेंडूची हाताळणी आणि तिथे मात्र पाहू शकाल आपण डॉट चेंडू आलाय. आमच्या राजकुमार सुद्धा आता डिप्रेशन मध्ये आलेले आहेत, कारण खेळणं तेवढं सोपं असतं परंतु गुणलेखक करणं कठीण प्रसंग आहे. आणि या सर्व गोष्टी राजकुमारनं आजमावलेल्या आहेत. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिले की ते नेहमीच आम्हाला साथ देत असतात आणि एज अ कॉमेंटर सुद्धा मात्र त्यांनी या स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. हो नक्कीच परीक्षा सुद्धा दिलेत त्यांनी. हो यावेळेला मात्र बॉलरची परीक्षा आहे, त्याचं कारण की सगळे फटके ऑन साईडला येतात. हा लोअर फुलटॉस होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न केला, थोडंसं मिस्टेक फिल्डिंग झालं. आणि बघा त्या ठिकाणी विकेट किपरचं बॅकअप नाही, कारण जो चौकार गेला ना त्यात विकेट किपर सुद्धा डिप्रेशन मध्ये आलाय, फ्रस्ट्रेट झालाय म्हणू शकतो. पंचाने इशारा केलाय आयोजकांना की षटक संपला की लगेच पाणी पाठवा. जरूर कारण उष्णता आज खूपच जास्त वाढलेली आहे, कारण अशा उष्णतेमध्ये पाण्याची फार गरज आहे. खास करून आपण पाहतो की मानवाच्या 3 मूलभूत गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा, त्यापैकी पाणी हा खास प्रोटीन आहे. चांगला ड्राईव्ह चेंडू चालला, अगदी लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत आणि एकच धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. आणि हा चेंडू आय थिंक ऑफ साईडला पाहतोय, हो रनआउटची संधी, परंतु पहिल्यांदाच बेल खाली पडल्या होत्या. आणि बघ त्या ठिकाणी इष्टांवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अक्षयची नजर पहा, किती चतुर खेळाडू आहे. त्यांनी तिथे हेरलं की बेल खाली पडलेलं, तिथे संधी आहे की आपण एकेरी रूपात दुहेरीमध्ये करू शकता. रिप्लेमध्ये पहा हे दृश्य, फटक्यात चांगला होता, अगदी लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकिंग सुद्धा लाजवाब झालं, डायरेक्ट हिट झालं होतं त्या ठिकाणी. आणि त्यानंतर अक्षयनं जबरदस्त मात्र त्या ठिकाणी ही दुसरी धाव कंप्लीट केली गेली, कारण प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. जसं मतदानामध्ये आपण पाहतोय की इलेक्शनच्या माध्यमातून एक मत फार महत्वाचं असतो, मात्र जगनशेठ पाटील साहेबांना परफेक्टली माहिती की एका मताची किंमत काय असते. झेडपी मिशन झेडपी आमचं आता काय आपण त्यांना पाठबळ देऊच, पण धावसंख्या ते पाठबळ प्राप्त करते. किती आहे 35 वर 35 ऑन द बोर्ड. आणि पाणी सुद्धा गेलंय. आणि त्या ठिकाणी पाहिलं जो बेल सोडला होता ना ते बॉलरला दिसलं नव्हतं योगी सर, आणि तो धावत गेला असता आणि स्टंप उखडली असती, पण त्यांनी लक्ष दिलं नव्हतं किंवा तो त्या ठिकाणी त्याची पाठ होती. परंतु बॅट्समनला दाद दिली पाहिजे. अक्षय थेटे हा चतुर बिरबल आहे, खूपच चतुर, म्हणजे तो अग्रेसिव्ह इतका असतो की त्याला कोणी जर एकदा निघाला की निघाला, थांबू शकत नाही. तसे आपले माजी सरपंच संतोषी काकडे साहेब किती चतुर होते पहा. जशी त्यांनी सुसाट निघाले मात्र थेट सरपंच पदाची जरूर त्यांनी खुर्ची मात्र पकडली. आणि असं वाटतं की पुन्हा मात्र त्या ठिकाणी ते जरूर उतरण्याचा प्रयत्न करतील, कारण कार्य त्यांचे चांगले आहेत. आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच आशीर्वादानं ही स्पर्धा आपण पाहत आहोत. ग्रीष्मा 11 आपणेपाडा संघाच्या वतीनं जय भोलेनाथ चषक 2025. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण दैवतला पाहत आहोत. पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर दैवतनं 9 धावा खर्च केल्या होत्या. सामन्यातील 4थं षटक पूर्णपणे चेंडू खाली राहिला, लाऊड अपील करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्या ठिकाणी थोडस पिचिंग लेगस्टम्पच्या थोडीशी बाहेर झाली. त्याचमुळे पंचाने मात्र ही अपील पेटाळली. एक धाव इष्टाच्या स्वरूपात तिथे मात्र जोडली गेली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहत आहोत 1 गडी बाद 36 धावा. प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न पडला की या दोन्ही बॅट्समनला ऑफसाईडचं मैदान दिसत नाही की काय, असं झालंय. बघा ना काय फटके, सगळे ब्लाइंड शॉट मारतायत. आता सुद्धा अक्षय थेटेने पूर्णपणे हवेमध्ये मारा केला, फक्त बॅट फिरवतायत आणि चेंडू खाली राहतो वर जातो, त्या कारणाने चेंडू कधी मिडल होतो कधी जेल उडतायत. आणि जो संघ की तो अलग अलग डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊन खेळतोय त्या संघाकडून हा परफॉर्मन्स आपण पाहत आहोत. आज रणनीती वेगळी आहे. आज जिकडे वारं तिकडे मारायचं यात दुसऱ्या संघ आज नानकर संघ आपण पाहत आहोत. पुन्हा हा फटका ऑन साईडला ड्राईव्ह केला, स्क्वेअरला इकडे फिल्डर तैनात आहेत आणि या सिंगल वरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. आणि तरी सुद्धा योगी सर धावा किती आल्यात बघा ना. त्यांची रणनीती चांगलीच, ती सक्सेसफुल ठरले. त्यांना माहिती की आज आम्हाला नशीब साथ देते. ते सकाळी पाहिलं नशीब फॅक्टर, जे लक फॅक्टर आहे ते आज वाव नाही. आई गावदेवी प्रसन्न आहे. आणि दररोज सावध संघाची अजूनही मिटिंग सुरू आहे, संपली नाहीये. आणि ते मात्र विचार करते की चुका घडल्या कुठे. जरूर तो झेल टर्निंग पॉईंट त्याला झेल ड्रॉप झाला, त्याच्यावरती अक्षयला चौकार मिळाला. लखन पाटीकडून सुद्धा चूक घडली गेली, तिथे मिसफिल्डच्या जोरावरती चौकार मिळाला. क्रिकेटचा केला आहेच, जर तुम्ही या छोट्या छोट्या चुका केल्या तर त्याचा आपल्या संघाला भरपूर नुकसान होत असतो. दैवात पुन्हा मार्गस्थ होतोय. हो इथे मात्र पुन्हा खेचून मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चालत चेंडूला उचलतोय आणि तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र त्या ठिकाणी जोडली गेली.
आणि अखेर अजूनही मात्र आकडा जर पाहिलं तर अंडर 40 आहे. आपण सुरुवातीला पहिल्या ओव्हरचं खेळ पाहिलं तर असं वाटलं की जगदीश पटेलच्या गाडीचा नंबर पाहायला मिळतो की काय 55-60चा, परंतु आता मात्र जानूसपुरी तळे संघाने मात्र सुद्धा कंबर कसली असं म्हणावं लागेल, कमबॅक केलाय. पण नक्कीच जर आमचे मार्गदर्शक आपले आधारस्तंभ जर आपल्या पाठीशी आपल्या स्टेजवरती बसलेत तर आपण त्यांना पलटवार करण्याची क्षमता आहे दाखवली पाहिजे, कारण ते सुद्धा त्यांची मग गई करणार नाही, ते सुद्धा त्यांना रिमांडमध्ये घेतील संध्याकाळी, म्हणून त्यांच्यासमोर परफॉर्मन्स तुम्ही असंच पलटवारचं केलं पाहिजे. आणि तो होत असताना चांगली या ठिकाणी पाहतो आपण बॉलिंग होते. जरूर आपण अजून एक गोष्टीचा इथे मात्र विचार करू, इथे मात्र चेंडूची लाईन खराब आहे, वाईटचा इशारा. तुम्ही खासदार चषकामध्ये माझ्या सोबतीला कार्य सुरू होतं आणि जरूर ग्रीष्मा आंबेपाडा संघाचे पुरस्कार संतोषजी काकडे साहेब व्यासपीठावरती आले काय आणि त्या संघाने नशीबच बदलले गेले, अंतिम फेरी गाठली त्या संघाने. हो, हेच असतं, हीच प्रेरणा असते, हेच ताकद असते, हेच आपल्यामध्ये एक ऊर्जा असते की आपल्या आशास्थान आपले आधारस्तंभ जर आपल्या जवळ या सोबत येला आहेत तर आपण त्यांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. जरूर. आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी मयूर तलीच्या बॅटमध्ये एखादा चांगला फटका पाहायला मिळू शकेल का. चेंडू चालला बॅकवर्ड शॉट पॉइंटला, फिल्डर धरून तिथे तैनात आहेत. दैवत असं म्हणतो की तुम्ही इष्टावरती निशाणा साधायचा होता, परंतु लेगबॅच्या स्वरूपात हे एक धाव तिथे मात्र या ठिकाणी जोडली गेली आणि धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 1 गडी बाद 40 धावा आता मात्र पाहायला मिळतो. म्हणजे आजच्या दिवसातील सर्वाधिक उच्चांक आकडा पाहतो आपण 40. हा नक्कीच, कारण 36, 32, 31, 39 अशाच धावा झाल्या आणि पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या, तेव्हा आपण म्हणालो की 60च्या आसपास जाईल, पण तो दैवतला मानलं पाहिजे, दैवतचं कौतुक केलं पाहिजे. दुसऱ्या स्पेमध्ये तो चांगली इथे कमबॅक करणारी बॉलिंग टाकतोय, खाली ठेवलं चेंडूला आणि विकेट किपर सुद्धा खाली बसला, परंतु त्या ठिकाणी लेग स्लिपने खाली बसून कव्हर केलं. पंचांनी वाईटचा इशारा केला. 1+1 2 धाव इथे वाढतील योगेश सर, धावसंख्या 42. जरूर. पण अजूनही पाहिलं तर कुठेतरी बॅटिंगला लाईन जर पाहिली तर अजूनही खोलवर आहे, कारण संकेत दलवीचं येणं बाकी आहे. अंकित सुद्धा एक्झॅक्टली कम नाहीये, परंतु मोरेश्वरने सांगितलं की संकेत एक्झॅक्टली अंकित आले. यस, अंकित असेल तर पाहिलं तर शुभम चांगली बॅटिंग करू शकतो. अक्षय कोहली मागील सामन्यात हिरो, तो सुद्धा मात्र चांगली बॅटिंग चांगल्या लई मध्ये आहे, परंतु सध्या मात्र या दोघांमध्ये चांगली आपण पार्टनरशिप पाहत आहोत. 41+1 42 धावा तिथे मात्र पाहिले आपण. आणि या चेंडूची लाईन सुद्धा जर आपण पाहिली तर कुठेतरी चुकीचे पाहत आहोत. वारंवार लेगस्टिक उडवण्याचा प्रयत्न करतो दैवत आणि त्या प्रयत्नामध्ये सध्या तो अपयश ठरला. बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू हाताळला आपण पाहू शकाल रिप्ले मध्ये. काहीतरी पदिलाचा करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा खूप मोठा वाईट आहे. आणि या चेंडूवरती सुद्धा मात्र एक्झॅक्टली एकूण 2 धावा मात्र त्या ठिकाणी आपण पाहिल्या. 44 धावा धाव फलक्यावरती लागले गेले. अजूनही 2 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंग मध्ये या ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. हो नक्कीच, या ठिकाणी जो आपण पाहतो दैवत वेलेकर तो अँगल प्राप्त करायचा प्रयत्न करतो, पण तो अँगल मिळत नाही. त्याला राऊंड द लेग एस्टिनच्या इथून टर्न करायचा आहे, लेग ब्रेक टाकायचा आहे. मे बी येस, दॅट्स इट, दिस इज एक्झॅक्टली लेग ब्रेकर. हा आउट स्विंग बरोबर टाकला सर, आणि हाच त्याला टाकायचा होता. कधीपासून तो त्याचा प्रयत्न होता, कारण त्यांनी पाहिलं की जो तो फलंदाज इथे म्हणजे जवळपास दोन्ही फलंदाज आडवे येतात, अक्रॉस द लाईन येत आहेत आणि फक्त स्लॉकचा प्रयत्न करतात, तर मला जरा खेळवायचं आहे आणि बरोबर खेळवलं. आणि आता मात्र योग्य टप्पा त्याने पीक केला आणि 5 चेंडू पडले तर थोडंसं आउट स्विंगर सुद्धा झाला. हाच प्रयत्न त्याचा वारंवार तिथे मात्र केला जात होता, परंतु कुठेतरी लाईन त्याची चुकीची निवडली होती. परंतु या चेंडूवरती अक्षयला त्याने मात्र पूर्णपणे बीट केलं. आता मात्र चेंडूला आपटी दिली, ऑन साइडला टर्न केला, चेंडू वेगाने चालला गॅप मधून, आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाही, मिड विकेटच्या बाहेर जाणार हा चौकार. आता कुठे त्या प्रयत्नांना मिडलिंग झालं बघा. हा फटका अक्षय थेटेचा अगदी बॅट वेगाने गोलाकार घड्याळाप्रमाणे फिरली होती आणि 2 फिल्डर पोहोचत होते, त्यांचा वेग सुद्धा स्वतःला कंट्रोल करू शकला नाही, परंतु चेंडूचा वेग इतका धारण केला होता की दोघांना चिरून फाडून तो गेला सीमारेषेच्या बाहेर आणि ते धावसंख्या 4 ने पुढे जात असताना पोहोचलेले आहे 48 वर. चांगला आकडा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त एकच विकेट आतापर्यंत गमावला टीम नांदकर संघाने आणि 48 धावा धाफलक्यावरती आपण पाहत आहोत. शेवटचं षटक शिल्लकच्या पहिल्या डाबातील आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विघ्नेश. आणि योगी बरोबर बघा 12ची सरासरी आहे, 12 पंचे 60 म्हणू शकतो आपण.
जो 60चा आकडा आपल्याला अपेक्षित आहे की मॅच हाय व्होल्टेज बनावी, हाय स्कोरिंग बनावी आणि बरोबर 42-48 इथे आहेत. 12-5-60 होतील का बघायचं, कारण शेवटची गाठ असेल ती आता शेवटच्या गोलंदाजाच्या समोर आणि समोर येतो मयूर दळवी. हा चांगला पिंच हिटर आहे. परंतु इतर संघाचा इथे मात्र प्रयत्न असेल की आपण जर अंडर 55 जर इथे थांबवलं तर मात्र आपल्या संघासाठी मात्र त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. परंतु या ठिकाणी मयूर दळवी इज ऑन फायर. त्याच्या बाद मधून आला हा तिसरा दर्जेदार षटकार. मात्र सजवलाय मयूर दळवीने, पाहू शकाल अगदी हा पॉली अगदी ओव्हर पिच चेंडू होता आणि त्याच्यावरती क्रॉस बाटेड फटका तिथे मात्र जनरेट केला आणि अखेर कल्याण हायवेच्या पलीकडे मात्र चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालेला आहे. जबरदस्त शॉट सिलेक्शन. नक्कीच मयूर दळवी, आपण मगापासून तीच चर्चा करतो की त्याला हाफ वॉली, त्याला ओव्हर पिच देणं म्हणजे तुम्हाला नुकसानदायक आहे. तो असा आडवा येतो की चेंडूला आडवाच करतो. तसंच बरोबर अगदी ज्युसी हाफ वॉली मिळालं आणि तगडा त्याचा शरीर यष्टी आहे, तगडा प्रहार केला, षटकार सजवला. धावसंख्या 50च्या पार, 56 धावा दाफलक्यावरती. हो, आता मात्र कुठेतरी या समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये. म्हणजे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता की आम्ही ऑफ साईडला सुद्धा फटके खेळू शकतोय, परंतु त्याच्यामध्ये तो अपयशी ठरलाय. ते फटक्यामध्ये मयूरेश्वर माहिर आहे, परंतु आज त्याला काय जमलं नाहीये. आपण पाहिलं की तो चाच पडला आणि त्याचीच विकेट बाद झाली. फटका हवेत आहे, फटका हवेत आहे. स्कोलेक पंचांच्या अगदी बाजूला लेग स्लिप पोहोचत असताना डीप मधून सुद्धा फिल्डर आला आणि 2 धावा तिथे लिहिल्या पूर्ण केल्या मयूर दळवीने. मिसटायमिंग स्ट्रोक होता, शॉर्ट ऑफ लेनचा प्रयत्न केला गोलंदाजाने. आधीचा चेंडूवरती स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता, तो चेंडू सुद्धा थोडासा शॉर्ट ऑफ लेन होता, कारण कदाचित कॉमेंट्री ओळखली बॉलरने, जे आपण हाफ वॉली कधीपासून म्हणत होतो की हाफ वॉली देणं, ओव्हर पिच देणं फार कठीण तुम्ही समस्या होऊ शकते, कारण तगडा मयूर दळवी तो चेंडू लिहिल्या फेकून देतो. इथे धावसंख्या दोन्ही पुढे जात असताना अब तक 56. चांगला चेंडू आपण पाहत आहोत आणि अजून मात्र या डावाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आपण पाहत आहोत. पंच आमच्याकडे मात्र बोलतायत वाईटचा इशारा. पंचांनी सुद्धा मात्र चांगली कामगिरी केलेली आहे. महेंद्र भवर सर असतील, पंच उमेश केने सर असतील, पंच दैवत वेलेकर सर असतील, तिघांनी चांगली कामगिरी केली आज पूर्ण दिवसभरामध्ये. आणि या सामन्याचा विचार केला तर नानकर संघाने फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली. गोलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा फुलटॉस लेथ होती, ही लेथ मात्र मिस केली मयूर दळवीनं. चेंडू तर जरूर संपर्क चांगला झाला असता तर हा चेंडू सुद्धा मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन पडला असता आणि चेहऱ्यावरती निराशा साफ पाहायला मिळते. हा मिसटायमिंग झाला. ऍक्च्युली जी अपेक्षा होती, जो ज्या वेगाने त्याला अपेक्षा होती मयूर दळवीला, तितक्या वेगाने तो फुलटॉस आला नाही. थोडासा स्लोअर होता, चेंज ऑफ पेसचा प्रयत्न केला होता, स्लोअर फुलटॉस होता बॉलरच्या माध्यमातून, पण तो मिसटायमिंग झाला. पण तो एक धाव तिथे लुटली. आता अक्षय तेटे बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक एंडला. जरूर अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू आपली दिली, हो केलाय परफेक्टली शॉट. चेंडू चालला लॉंग लेगच्या पलीकडे. पंचाचा इशारा येतोय 4 धावांचा. गिरकी दिली, हुकचा अंदाज आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चौकारांना मात्र आता 60च्या पुढे गाडी आता मात्र या ठिकाणी वेगाने पळते. 61 आकडा, आता 62चा आकडा आपल्याला पाहायला बोलतोय. पुन्हा फटका अभेद केला, झेल होण्याची दाट शक्यता आहे. मिडविकेटचा फिल्डर चेंडू खाली पोहोचतोय आणि अखेर शेवटच्या षटकाला मात्र त्या ठिकाणी झेल कलेक्शन केला आणि आता विजयासाठी या ठिकाणी या सामन्यामध्ये जाणीसपणे सगळ्याला 5 षटकांमध्ये 63 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. त्या धावांचा इथे मात्र पाठलाग होणार की नाही तोपर्यंत आपण जाऊया आमच्या टॉस बॉक्स मध्ये. पुढील सामना असेल, आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पवनपुत्र पिसे आणि जय जोटिंग देवरुंग, नॉट आई गावदेव वालसीन आणि जय जोटिंग देवरुंग. सॉरी येस आई गावदेव वालसीन आणि जय जोटिंग देवरुंग, दोन्ही कॅप्टन आपण या लगेचच. पिसेस संघ अगदी विजयाकडे चालला होता आणि तो सामना हिसकावून घेतला, विसरलो होतो. वा, आणि हडलक पिसेसाठी. दोन्ही कॅप्टन आपण पहिला चेंडू पडण्याच्या आत यायचं आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोर जावं लागेल. परंतु या सामन्यामध्ये धावा झाल्यात योगी सर
62 आणि 63चं टार्गेट आहे. स्क्रीनवरती चेंज करा प्लीज. तिथे 62 दिसतंय. 63 करा. इन 30 डिलिव्हरीज 30 बॉल. आपण पाहू शकता SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अगदी प्युअरिटी शुअरिटी क्वालिटी असं प्रक्षेपण आणि किरणजी थळी सकाळपासून मेहनत घेत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या आज कव्हरिंग्स आहेत. मग ते भागवत कथा असो किंवा क्रिकेट कथा असो, हे नेहमीच असतात SK एंटरटेनमेंट. कारण त्यांनाच म्हटलं जातं एंटरटेनमेंट विथ SK एंटरटेनमेंट अशी ही वाहिनी. टॉससाठी आपण जाऊया. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे आपल्याला. सन्मानी जगनसेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय या महत्वाच्या सामन्याचा. जय झोटिंग देव देवरुंग विरुद्ध आई गावदेव वालसीन. जगनसेठ साहेबांचा संघ आता धावांचा पाठलाग करणार आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस जय भोलेनाथ टॉस बॉक्स 2025. जय भोलेनाथ कॉल देवरुंगचा, परंतु जय भोलेनाथ आलाय. टॉस द्यायचा ना. आई वालशीनने टॉस जिंकलाय. ओके भोलेनाथ दिलेला कॉल. ओके चला घ्या टॉस विन कॅप्टनला थंड पे चेतनजी काकडे यांच्याकडून स्प्राईट. धन्यवाद जगनसेठ पाटील. टॉस जिंकलाय. सामना होणं बाकी आहे. आधीचा सामना कसा वाटला? सामना सर्वांनी चांगला खेळ केला, तसाच पुढे पण केला. पूर्ण टीम तीच आहे? हो तीच आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. जो तुम्ही सामना खेळला देवरुंग पाडा विरुद्ध देवरुंग असं झाला, तर खेळताना काय मैदानामध्ये काय दबाव होता की आनंद घेतला पूर्णपणे? ना आम्ही तर मित्रपूर्णच लढत खेळलो, कारण का आम्ही दोन्ही टीम एकत्रित खेळत असतो, त्यामुळे आम्ही मस्त आनंदाने खेळलो. तुम्ही वालसींचा शेवटचा षटक बघितला असेल कदाचित, गेलेला सामना खेचून आणला. या संघाविरुद्ध तुम्ही कधी दोन हात केलेत ह्या अंगामध्ये? हो झाला होता, याच ग्राउंडवरती झाला होता. आम्ही विन केली होती ती मॅच. आणि आता जर तुम्हाला फिल्डिंग घ्यायची आहे तर काय वाटतं की आता ज्या धावा झाल्या इतक्या देणार की काय कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला हे ग्राउंड लाभलंय याबद्दल तुमचा शब्द काय? ग्राउंड तर आता लाभलं म्हणजे आम्हाला आमचे जे सरपंच वगैरे आहेत, जे गावकरी कमिटी आहे, त्यांचा मी धन्यवाद करतो. त्यांनी ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिला. बॅटिंगसाठी उतरायचं आहे, काय टार्गेटची इच्छा आहे? जास्तीत जास्त करणार. तरी पण काय अंदाज मनामध्ये नाहीये की डायरेक्ट फील्डवरतीच दाखवणार? 50+. तुमचा शेवटच्या ज्या 3 फटके मारले रोहितने, त्याबद्दल काय? त्याच्यावर विश्वास होता, पण तो पहिला स्ट्रगल करत होता, पण नंतर केला चांगला. खूप आनंद वाटला. कसं खेळावंसं वाटतं ह्या ग्राउंडवरती तुम्हाला जय भोलेनाथ चषक? लय मजा येते. ठीक आहे, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा, कारण धावाचा पाठलाग सुरू होणार आहे. टॉस जिंकलाय तो जय जटिनदेवच्या कॅप्टनने, त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. पुढचा सामना असेल, जाऊया आपण सुरू झालेल्या सामन्याकडे. पहिला चेंडू पडतोय, पहिला चेंडू टर्न केला आहे छान पद्धतीने, अँगल मिळालं, फ्लाय झाला चेंडू आणि आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातोय. माझ्यासोबत याला योगेश सर. त्रेसष्ट धावांचं लक्ष योगी सर. जरूर आपण पाहू शकाल या ठिकाणी सलामीची जोडी आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गौरव आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल ऋतिक. आणि या पहिल्याच चेंडूवरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गौरवला मात्र या ठिकाणी अक्षय कोहलीनं बीट केलं. हो पुन्हा मात्र चांगली लेंथ आणि पाहू शकाल थोडस वेग कमी केला, वेगामध्ये थोडस बदल करण्याचा प्रयत्न अक्षय कोहलीच्या वतीने पाहायला आपल्याला. आणि लागोपाठचा सलगचा दुसरा नेडवा चेंडू, थोडासा प्रेशर वाटतो आपण बॅटिंग ऑर्डर मध्ये ज्याप्रमाणे स्ट्रोक पाहिले फलंदाज गौरवच्या वतीनं. हो नक्कीच आता प्रेशर असणारच आहे, कारण धावसंख्या तगडी उभी आहे समोर. जो आपण पहिल्या चेंडूपासून जो उल्लेख केला तसंच काहीतरी घडलं. कधी कधी काय असतं की पहिला सुरुवातीचा इम्प्रेशन जो असतो ना बॅट्समनचा, जी सुरुवात केलेली 15 धावांची योगी सर, तो इम्प्रेशन आपल्याला शेवटपर्यंत बोलावासा वाटतो. आणि तोच बरोबर टार्गेट त्यांनी सेट केला आणि 60च्या पार ती धावसंख्या गेली होती.
इथे मात्र येस येस थोडासा चेंडू खाली राहिला आणि त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी अगदी या शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला आपल्याला आणि या पावसाकर पंचाचा लेखपायचा इशारा आपण पाहतोय आणि खेळपट्टीचा मी उल्लेख करतो की कार्यनुसार कधी कधी चेंडू पाक पूर्णपणे खाली राहतोय तर कधी कधी चेंडू उचली घेतोय म्हणजे या खेळपट्टीवरती बॅटिंग करणं एवढं इझिली नाहीये. हो नक्कीच चेंडू स्किट होतोय कधी कधी आणि फ्लाय पण होतो अचानक पद्धतीने. म्हणून तर आपण मगाशी बघितलं की जे आडवे तेवढे फटके मारण्याचा प्रयत्न करत होते अक्षय थेटे आणि मयूर दळवी ते फटके नीटसे आधी बनत नव्हते. अगदी काही जे हाफ वॉली चेंडू मिळाले शॉर्ट ऑफ लेन मिळाले हाफ ट्रॅकर मिळाले त्याचेच फटके मिळाले परंतु जे चेंडू खाली राहिले ते अक्षरशः बॅटला स्पर्श करत नव्हते म्हणजे चेंडू स्किट होतो या खेळपट्टीवर. हा स्क्वेअर कट फॅन्टॅस्टिक अगदी ब्युटिफुल अति सुंदर बहारदार चौकार. हा स्ट्रोक पाहू शकाल बॅकफुटला गेला आणि काय इनफिल्ड करून जबरदस्त फटका मात्र त्या ठिकाणी सजवला आणि परफेक्टली पॉवरफुल स्ट्रोक अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेनं 4 धाबांसाठी पहिली बाउंड्रीज वेलकम बाउंड्रीज म्हणू शकतो आपण टीम जानसपुरी इताडे संघामध्ये. आणि बॅट्समनने दाखवून दिलं की तुम्ही ऑन साईडला मारले आम्ही ऑफ साईडला मारणार. आम्ही सुद्धा साईड निवडली आम्ही सुद्धा साईड घेतो अनेक साईड चालू आहेत इकडे तिकडे आणि पूर्णपणे चेंडूकडे लक्ष होतं आणि त्यांनी लक्षात ठेवलंय सुद्धा की आपल्याला लक्षाकडे वाटचाल करत असताना आपण आपला मार्ग निवडला पाहिजे तर त्यांनी ऑफ साईड निवडली आणि छान पद्धतीने हा चौकार इथे या ठिकाणी मिळवला. जरूर त्यांची उजवी साईड होती यांची डाबी साईड आहे असं म्हणावं लागेल. हो फटका चांगला पाहिला म्हणजे चेंडू गॅपमध्ये चालला वाडी स्ट्रॉंग अक्षय थेटे थोडस मात्र त्या ठिकाणी मिस्टेक करतो आणि त्या अनुषंगाने मात्र 2 धाबा वेगानं पूर्ण केल्या गेल्या. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार होईल त्यात काही शंका नाहीये. तसं बघितलं तर अशक्य काही नाही योगी सर जगामध्ये किंवा कुठल्याही खेळामध्ये 13-12 अशा प्रत्येक षटकामध्ये जरी धावा आल्या मी तर म्हणतो की 6 मधून 2 चेंडू मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाकीच्या 4 चेंडूंसाठी सिंगल डबल भर दिला पाहिजे. अशा जर माइंडने चाललो तर आपण लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. प्रत्येक चेंडू मारणं अजिबात गरजेचं नाहीये. परंतु त्यासाठी तुमचा वेळापत्रक परफेक्टली पाहिजे. जर तुम्ही त्या वेळापत्रक नुसार जर खेळ केला तर मात्र या ठिकाणी चांगला खेळ तुमचा होऊ शकतो. परंतु या ठिकाणी परफेक्टली यार्करले तुझे अगदी स्टँडच्या मधोमध पकडला गेला कात्रीत पकडला आणि फलंदाज लेग बिफोरच्या रूपाने बाद होतोय. पहिला धक्का लागतो टीम इताडे संघाला. डिलिव्हरी होती चेंडू आत पण आला आणि इम्पॅक्ट चांगला होता अगदी स्टंपच्या समोर पकडला गेला आणि पंचांनी कुठल्याही प्रकारे विचार न करता बरोबर त्या ठिकाणी प्लम LBW दिलेला आहे. फलंदाज बाद झाला झटका लागला पण तो झटक्यातून सावरण्यासाठी आता दैवत वेलेकर आलाय ज्याला मोठी तुफानी पारी खेळावी लागेल संयमाने सुद्धा खेळावं लागेल आक्रमकता सुद्धा दाखवावी लागेल. त्याच्यामध्ये क्षमता आहे जसं एका नाण्याच्या 2 बाजू असतात तसा 2 बाजू असलेला अगदी दोन्ही बाजूनी पूर्णपणे सक्षम खेळाडू मैदानामध्ये येतोय. पण तो धावसंख्या फार सक्षम आहे योगी सर ती पार करण्यासाठी तुम्हाला आता नक्कीच शर्तीचे प्रयत्न करावे लागतील कारण पहिलं षटक समाप्त सुद्धा झालं आणि अक्षय कोहलीने ते छान हाताळलं आणि अक्षय कोहलीचा अजून एक नवीन षटक असेल सुद्धा सेकंड स्पेलमध्ये येईल म्हणजे अक्षय कोहली आता महत्वाचा ठरू शकतो. आपला अडसर असू शकतो फलंदाजांचा नक्कीच तो कर्दन काळ असू शकतो. जरूर अक्षयचा दुसरा स्पेल असेल मग तो कोहली असेल की थेटे असेल हा सुद्धा मात्र सस्पेन्स असणार आहे कारण प्रत्येक संघाची कर्णधाराची वेगवेगळी आपण रणनीती पाहत असतो. परंतु सुरुवात कोहलीने चांगली केली इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलं आणि एक सफलता प्राप्त केली परफेक्टली याकरता प्रयत्न आणि यष्टाच्या बहुमत सापडले. परंतु आज दैवत वेलेकरला मात्र आपल्या नावावर रूपाने खेळ सादर करावा लागेल आणि पहा त्याला माहिती की लक्ष खूप मोठं आहे मला लवकर जावं लागेल आणि लगेचच तो मात्र मैदानाच्या मध्ये उतरला क्रमांक 3 या आकड्यावरती. पण नक्की समोर फक्त शिवाजी महाराजांचं वाक्य ठेवायचंय की कुठल्याही शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी जो कुठला मार्ग असेल तो मी शोधून काढेल आणि मार्ग नाहीच सापडला तर मी तो मार्ग स्वतःचा मार्ग तयार करेन परंतु माझं लक्ष गाठेन माझं ध्येय गाठेन. ते ध्येय तुमच्या समोर आहे तुम्ही फक्त ते चालायचंय त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत योगी. मस्त पद्धतीने खोदून काढला हा इनसाइड आउटचा प्रयत्न होता चेंडू फुलर लेनचा वाईड यॉर्कर होता पण तो हाय बॅकलिपने चेंडूला उडवलं जसं आपण हेलिकॉप्टर उडवतो तसा प्रयत्न होत असताना इथे एकच धाव मिळते आणि बॅट्समनची ही चांगली रणनीती आहे की त्याने दैवतला स्थायिकला आणलं फक्त एकच धाव इथे समाधानी केली आणि धावसंख्या इथे पुढे जात असताना 8 वर आहे लक्ष्य 63 धावांचं म्हणजे अजून योगी सर 55 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते बरोबर 23. जरूर परंतु तुम्ही दैवतवरतीच मात्र अवलंबून राहून चालणार नाही तुम्हाला दुसऱ्या एंडला सुद्धा मात्र धाबा जोडावा लागतील कारण या ठिकाणी अजून लक्ष खूपच दूर आपण पाहत आहोत जानसपुरी इताडे संघाच्या दृष्टिकोनातून परंतु गोलंदाज आता मात्र मार्गस्थ होतो. अक्षय
थेट बॅटची कडा इष्टाच्या पाठीमागे विकेट किपर गोल्डन विकेट्स. नानकर संघाच्या गलाला शार्क मासा नाही तर देव मासा अडकलाय असं म्हणावं लागेल. जबरदस्त आउटस्विंग लेग कटर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुली झाला आणि आडव्या बॅटनी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तेच कारण ठरलं की बॅटची कडा चाटून चेंडू गेला आणि विकेट किपर मोहित दलवीने कुठलीही चुकी न करता झेल आपल्या हातामध्ये विसरून घेतला. आणि आपण जो उल्लेख केला देव मासा, नक्कीच देव मासा पकडलाय. 100 हत्तींचं बळ इथे असलेला हा खेळाडू बाद झाला आणि तो निराश मुद्रेत जात असताना की पूर्णपणे त्याच्यावरती जबाबदारी होती आणि महत्वाचा कणा होता. परंतु फलंदाजी अजून त्यांच्यामध्ये तगडी आहे. कदाचित आता हे हिरो बनण्याचं नक्की संधी आहे बाकीच्या खेळाडूंना. आपले 2 खेळाडू बाद झाले म्हणून काय झाले, आता ही चान्स आहे हिरो बनण्याची. कारण जेव्हा अंधारामध्ये जो खरा चमकतो ना योगी सर, तोच खरा हिरा असतो. कारण उजेडामध्ये काचांचे तुकडे सुद्धा चमकताना दिसतात. जरूर. आणि त्याचमुळे आता मात्र विशालला आता चमकावं लागेल. हो काय फटका केलाय, फ्लिक ऑफ द रिक्स, मनगडी फटक्याचा वापर आणि चेंडू करतो भाई सफर. इट इज सिक्सर. तरी नजाकत भरा तो फ्लिक ऑफ द रिस्ट होता. फक्त मनगडीचा वापर केला आणि काय तो फ्लिक होता, अगदी पाहण्याजोगा लेदर क्रिकेट स्टाईलचा फटका सजवला अराउंड द लेग. हा ओव्हरपिच चेंडू मिळाला विशालला आणि त्यांनी दाखवून दिलं की मी स्टार्ट चांगला देणार माझ्या संघासाठी. आधीच्या दोघांनी केलं काय मला माहिती नाहीये, परंतु मला माझ्या संघाला जितकं करता येईल तितकं मी प्रयत्न करेन. तो प्रयत्नामध्ये सफल ठरला आणि षटकाराने धावसंख्या पोहोचवलीये 14 वर. जबरदस्त फटक्याची अत्यंत आवश्यकता होती आणि पावशेकला आमच्या मधून रजा घेतायत असं मी म्हणणार नाही, कारण ते पुन्हा येणार आहेत. परंतु आपण जास्त वेळी ते काढला त्याबद्दल जरूर तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सन्माननीय जगनशेठ पाटील क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि त्याच्या सभेत त्यांचा संपूर्ण हा ताफा आता मात्र या ठिकाणी पुढे वाटचाल करतायत. कारण त्यांचे सुद्धा शेड्यूल खूप बिझी असतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांना मात्र व्हिजिट देणं फार गरजेचं आहे, कारण तेवढा त्याचा नेटवर्क लॉंग आहे. पोषकाला या ठिकाणी सन्माननीय जगनशेठ पाटील जरूर आता मात्र पुढील वार्तेसाठी मात्र रवाना झालेले आहेत. आणि समीकरण पोषकाला 21 चेंडू शिल्लक आणि 21 मध्ये आता मात्र विजयासाठी 49 धाबांची आवश्यकता. मोठं आव्हान आहे, परंतु फटके सुद्धा मोठे येऊ लागले. सुरुवात झाली आहे आणि त्या विशालने दाखवून दिलं की माझ्याकडे ती स्टाईल आहे, माझ्याकडे ती धमक आहे, माझ्याकडे ती चमक आहे. योगी जरूर. हो पुन्हा फटका ऑन साइडला ओढण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी पहा अक्षय तिडिक सुद्धा किती चपल आहेत. या पहिले आपण जर पाहिलं तर शॉर्ट मिडविकेटला फिल्डर मात्र तैनात नव्हता. इथे मात्र शॉर्ट मिडविकेट फिल्डर लावला गेला, चेंडूला थोडीशी आपटी दिली आणि पावसात चेंडू अगदी वरच्या भागाला स्पर्श झालाय आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी हा झेल पाहायला मिळाला. पावसाळा रिप्ले मध्ये यस हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मध्ये एलिव्हेशन कुठल्या प्रमाणात त्या फटक्यामध्ये जुळालं नाहीये आणि पाहू शकाल त्या ठिकाणी अंकित दलवी होते आणि त्याने मात्र कोणत्या प्रकारे चूक केली नाहीये. नक्कीच तो चपळ आहे. मी आता मगाशी उल्लेख केला योगी सर की हा चतुर बिरबल आहे. बरोबर फिल्डिंगची सजावट केली, म्हणतात ना की अकॉर्डिंग टू द फील्ड तुम्ही बॉलिंग केली पाहिजे आणि अगदी ॲट द चेस्ट म्हणजे अगदी उंच पुरा चेंडू टाकला बाउन्सिंग क्लोज टू द बॉडी आणि तो फोर्स करण्याच्या नादामध्ये बरोबर त्या सापळ्यामध्ये अडकवलं बॅट्समनला. पण तो बॅट्समनच्या फटक्यामध्ये चुकी होती योगी सर. तुम्ही पोझिशनमध्ये येणं गरजेचं आहे. तुम्ही जसा चेंडू येतो तसा फटके मारण्याचा प्रयत्न का करता, तुम्ही तशी बॅट का फिरवता प्रश्न आहे. तुमचं बदल आली तर पाहिजे, तुम्ही जागा बनवली पाहिजे, तुम्ही स्टान्स बदलला पाहिजे, तुम्ही गिरकी घेतली पाहिजे, तुम्ही फिरकी दिली पाहिजे, चेंडूला वळवलं पाहिजे. तुम्ही वारंवार फोर्स करू शकत नाही, अशा प्रकारे तुम्ही आपटी दिली पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्ही चॉप दिला पाहिजे. आणि हा एक म्हणतात ना की उपट टाकलेला फटका म्हणू शकतो आपण. मस्त पद्धतीने सजवला 4 धावांसाठी.
खूपच छान इथे मात्र फटका सजवला गेला पाहू शकाल या ठिकाणी अगदी ऑन साईडला क्रॉस बॅटेड फटका आणि गॅप सुद्धा शोधला गेला अगदी मिड विकेट आणि गाव कॉर्नरच्या मधून चेंडू मात्र पाहिला तर अगदी फरार झाला 4 धावांसाठी मात्र या ठिकाणी तो स्ट्रोक आपण पाहिला ओ रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील आणि एक्स्ट्राच्या मधूनच पकडलाय फिंगर पुन्हा फलंदाज इथे मात्र या ठिकाणी लेग बिफोरच्या रूपाने इथे बाद झालाय धक्का क्रमांक 4 लागत असताना टीम इताडी संघाला विनाश काले विपरीत बुद्धि। अरे यदि सीधी उंगली से घी मिल रहा है भाई तो टेढ़ी क्यों कर रहा है। आधीचा फटका सुंदर सजवला छान पद्धतीने चौकार सुद्धा बनवला आणि लगेचच ही विनाश बुद्धी का दुर्बुद्धी का सुचली प्रश्न आहे। आणि हेच ग्रामीण क्रिकेट आहे योगी सर। प्रोफेशनल क्रिकेटरमध्ये आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हा फरक आहे। प्रोफेशनल क्रिकेटर अगदी माइंडने खेळत असतो की मी आता धावा घेतल्यात कशा घेतल्या मला आता कशा पद्धतीने पुढचे षटक हाताळायचंय कशा प्रकारे मला धाव संख्या इथे रोटेट करायची आहे स्ट्राईक रोटेट करायची आहे। परंतु या ठिकाणी बघा लगेचच त्या ठिकाणी उत्साह जास्त वाढवला उत्तेजनावर्धक फटकामाचा प्रयत्न केला आणि बरोबर बॉलरने फसवलं त्या ठिकाणी आणि रिवर्सच्या नादामध्ये तो फलंदाज बाद झाला। हो जरूर आणि आता मात्र विजयासाठी 18 मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे पर ओव्हरचा आपण जर विचार केला तर 15च्या धावगतीने आता मात्र या ठिकाणी पुढे चालावं लागेल किंवा तुम्ही अधिक वेगाने सुद्धा मात्र धावा त्या ठिकाणी जोडू शकता। ओ बॅटची केला शॉर्ट कटमॅन आहे पकडला जाईल आणि अजून विकेटचं पतन। सर जगनसेठ पाटील साहेबांनी मैदान सोडलं असं वाटतं की त्यांच्या संघाने सामना सोडला की काय अशीच बॉडी लँग्वेज इथे पाहायला मिळते आपल्याला। परंतु त्यांनी सामना मैदान सोडलं नाही ते तुम्हाला पाहत गेलेले आहेत त्यांची स्क्रीन चालू आहे तुम्हाला करून अजून दाखवायचंय परंतु एका पाठोपाठ इथे विकेटचं पतन होतंय आणि इथे दुर्दशा झाली आहे। धावसंख्या फक्त 18 आहे लक्ष फार मोठं आहे परंतु काय बॉलिंग काय टर्न केलं चेंडूला फ्लाईट दिली ती विक्रमने आणि तो चेंडू रायझिंग होत असताना बॅटला चाटून पुन्हा एकदा विकेट कीपरकडे गेला। जबरदस्त या ठिकाणी माइंडने खेळतायत गावदेवी नानकचे खेळाडू कारण त्यांच्याकडे मास्टर माइंड मोरेश्वर सुतार आहे हे आपण विसरून जाता कामा नाही ज्याने अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट सजवल्यात मागच्या वर्षी सुद्धा खासदार चषक गाजवलाय आपण ते विसरून जाता कामा नाही। आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा चांगला परफॉर्मन्स देणारा संघ आहे आणि तो संघ इथे चांगली कामगिरी करतोय व जरूर करणार हो पहिल्या चेंडूवरती बॉम्ब ब्लास्ट साईनाथ पाटीलच्या बॅटमधून आला षटकार। तर एक वाक्य सांगत असतात की जीवनात कधी कोणाला कमी लेखू नका कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र शेवटी तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही म्हणून कोणाला इझिली घेऊ नका। आज साईनाथ पाटील आहे आज कॅप्टन्सी केली आता तो कॅप्टनची भूमिका आहे ते निभावेल आणि जरूर किरणजी तळे यांचे तुमचे मात्र चांगले संबंध आहेत आणि जरूर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात हे सुद्धा मात्र तुमच्यासाठी चांगलं आहे कारण जीवनामध्ये कधी कोणी कोणाला लिखू नका। आणि इथे मात्र साईनाथ पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकाराला पुन्हा तोच प्रयत्न उंची जास्त अंतर मिळेल का मैदानाच्या आतमध्ये पकडला झेल वॉटर झेल जबरदस्त झेल जरूर त्याने सांगितलं एक्झॅक्टली माझ्या टोल्यावरती सूर्याची किरण आली होती परंतु मी जरूर ओंजल उघडली आणि त्या एक्झॅक्टली ओंजलीमध्ये चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालाय। आणि त्याच्यावरती विश्वास नव्हता की चेंडू नक्की माझ्या हातात पडला की काय पण तुम्ही जेव्हा ज्याने मूठ दाबून बघितली तेव्हा त्याला कळलं अरे माझ्या हातामध्ये चेंडू आलाय बाबा आणि त्याला तो कॉन्फिडन्स आला की मी झेल तिथे प्राप्त केलाय कसाही मिळू दे पण तो इथे विकेट मिळाला योगी सर। जरूर आणि त्याच्या चेहऱ्यावरती साफ सूत्र तर मात्र त्याचा चेहरा पाला बोलतो चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे तो सुद्धा मात्र अचंबित झाला की एक्झॅक्टली क्या हुआ परंतु फलंदाज बाद झाला ही मात्र चांगली बाब आहे टीम ठाणकर संघासाठी पण उमेश केरे सरांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं हास्य पाहायला मिळतोय आणि जीवनामध्ये हास्य चांगली बाब आहे कारण आतापर्यंत आपण जर पाहिले तर असण्यासाठी क्लबची जरूर जॉईन करावं लागतात
फटका चांगला पाहिला म्हणजे पुन्हा फटका हवेत केलाय, पुन्हा तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता मात्र त्याला कॉन्फिडन्स आहे की मी झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद. आता पूर्ण बॅकफूट वरती म्हणू शकतो जानूसपूर इताडे संघ. दुर्दशा झाली आणि तब्बल 7 गडी बाद झालेत आणि धावसंख्या ती आहे फक्त 24 वर. खूप मोठं आता आव्हान आहे, तगडं आव्हान आहे. 14 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज अजून आहे आणि नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये. काय सुंदर 2 झेल प्राप्त झाले. एक तर अनपेक्षित होता परंतु हा अगदी मस्त पद्धतीने पकडला. त्या ठिकाणी मनीष आहे जो अगदी पूर्णपणे खुश झालाय आणि त्यांनी संघाला सुद्धा खुश केलेला आहे. नवीन फलंदाज श्रीकांत येतो मैदानामध्ये विपुलच्या सोबतीला. श्रीकांत ऑन स्ट्राईक आल्या आल्या मोठा फटका सजवतो परंतु पंच पाहतात की हा इम्पॅक्ट खूपच बाहेर आहे. वाईटचा इशारा, परंतु वाईटने फार मोठं नुकसान होणार नाहीये नानकर संघाचं, कारण नानकर संघ सुस्थितीमध्ये योगी. हो जरूर. आणि श्रीकांतसाठी एक पारितोषिक आहे. जांभूलपाडा गावचे युवा उद्योजक हर्षद पारधी याचकडून पर 6 ला 500 रुपीज आणि 6 हॅट्रिकला 1000 रुपीज. ओ फटका हवेत केला, स्वतः गोलंदाज त्याला चेंडू खाली, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. सिलेंडर बनू शकणार नाही कारण सर याच फलंदाजाने सलामीगिरी सुद्धा केलेली आहे. मागील स्पर्धेमध्ये हे जो ओपनर म्हणून त्यांनी कामगिरी केली होती. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या 1 ने पुढे 26 वर 26. खूप मोठा फरक आहे. खूप चेंडू आणि धावांचं अंतर वाढत चाललंय. जितकं अंतर इताडे आणि नानकरचं आहे तितकं अंतर फक्त मध्ये वडाचं झाड आहे. वडांच्या पारंब्या आता कोण काढेल हा प्रश्न आहे. व तो दिसतंय की नानकर संघ त्यासाठी अग्रेसर झाला आणि अजून एक धक्का लागतो. अक्षय सुद्धा सांगतो की मैं भी सीधा अक्षय हूं, मी 10व्या क्रमांकावर आलो परंतु माझी बॅट काय चमकली नाही. आणि बघा किती वेगाने आला, कारण जेव्हा शेवटच्या बॅट्समनला बॅटिंग मिळते ना तो इतका वेगात येतो की जणू काय त्याला पूर्ण सगळ्या षटकच खेळायला मिळणार आहेत. आणि हा 11 क्रमांकाचा आता बॅट्समन आलाय. शेवटचं विकेट मैदानामध्ये योगी सर असं वाटतं की नामुष्की टाळावी लागेल, कारण 3 षटकांची समाप्ती इथे बहुतेक होत आहे, झालेली आहे. आणि अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 38 धावा 12 चेंडूमध्ये अशक्य नाही योगी सर, कारण 6 चेंडूमध्ये 36 धावा झालेल्या होत आहेत. 6 चेंडूमध्ये 60 धावा झालेल्या आहेत. विक्रम झालेल्या कलकत्त्यामध्ये आपल्याच कल्याणच्या खेळाडूने विक्रम केला. सुहास पवारने 6 चेंडूमध्ये 42 धावा झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी प्रत्येक षटकामध्ये फक्त 19 मारायचे आहेत. फक्त म्हणून चालणार नाही का सर आता, कारण परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. इताडे संघाने पहिल्या चेंडू मात्र या ओव्हरमध्ये पाहिल्या तर स्वेर आताला आणि आता मात्र समीकरण 12 मध्ये 37 धाब्यांची आवश्यकता आणि शेवटची जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 5 चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, थोडासा हलवरापणाने चेंडू तिथे मात्र अक्षयने हाताळला आणि त्या चेंडूवरती मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झाला. आज नवनाथ मोरची अनुपस्थिती पाहिली आणि आज त्याची उणीव भासते असं म्हणावं लागेल. हो नक्कीच. पहिल्याच आपण सामन्यामध्ये उल्लेख करणार होतो, नवनाथ दिसत नाही आज. कारण एक महत्वाचा खेळाडू जर नसेल आपल्या संघामध्ये तर आपल्या संघाचं पारडं कमी होत असतं. जसं नानकर संघामध्ये आगमन झालं अनिकेतचं आणि पारडं जड झालं, पण तो त्याची वेळ आलीच नाही, त्याची गरज भासलीच नाही. इतकं चांगलं परफॉर्मन्स दिलं अक्षय थेटे, अक्षय कोळी, मयूर दळवीने मस्त पद्धतीने परफॉर्मन्स. आणि औपचारिकता शिल्लक राऊंड द लेग इथे एसटी उडवण्याचा प्रयत्न, परंतु पंच पाहतात की हा वाईड आहे. शेवटच्या क्षणाला काही विकेट प्राप्त होतील का, कारण हा विकेटसाठी ताणलेला आहे. अक्षय थेटे नेहमीच आपण ज्याला पाहत असतो. चेंज ऑफ पेस फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि जी होती ती विकेट सुद्धा प्राप्त केली. ऑल आउट केले, जबरदस्त साईडकडे विजय संपादन केलं अक्षय थेटेने. हा शेवटचा गडी गारद केला
आणि या स्पर्धेच्या बाहेर जात असताना सन्माननीय जगनसेठ पाटील साहेबांचा जाणूस इताडे हार्ड लक टफ लक सेट अँड अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स आई गावदे नानकर संघ. आणि जरूर नानकर संघ इथे मात्र जिंकलेला आहे, परंतु यासाठी या नानकरचे सन्माननीय किरणजी कोहली याचकडून नानकर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद किरणजी कोहली, करण कोहली त्यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. हा उलटे सामना आहे, परंतु ज्यांच्या बॅटमधून पाहिलं तर एक्झॅक्टली 17 चेंडूमध्ये 33 धावा जरूर आले होते मयूर दलूच्या बॅटमधून, परंतु या ठिकाणी जे युवा गोलंदाज आहेत त्यांना मात्र नक्कीच कुठेतरी होप्स वाढवण्याचा प्रयत्न करतात नानकर संघ, कारण एका षटकाचा स्पेल त्याने हाताळला आणि एका षटकाच्या स्पेलमध्ये 5 विकेट्स प्राप्त केले, 5 फॉर कंप्लीट केला आणि तो गोलंदाज आहे मिस्टर गावदेवी स्पोर्ट नानकर संघाचा विक्रम उर्फ पीपी. क्या बात है, निक नेम, व्हॉट गुड नेम. आणि आमची जे लाईव्ह ऑपरेटर आहेत मिस्टर प्रतीकचे ते प्रिय मित्र आहेत. यस, पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या सामनावीर पुरस्कार इथे देणार आहोत. सन्माननीय सुंदर ट्रॉफी आहे, आपण प्रथमतः ट्रॉफी वितरित करा. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी गुरुनाथजी मेहर यांच्या शुभ हस्ते